या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहून नाशिकच्या ग्रामीण भागातून। नाशिकच्या ग्रामीण भागात येवला, चांदवड, सिन्नर, निफाड या भागामध्ये जोरदार पावसाचं पुनरागमन झालं असून शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। एकीकडे मान्सून परतला असताना देखील पावसाचं आगमन झाल्यामुळं कांदा रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिकच्या येवला, मनमाड, सिन्नर, निफाड या भागात सायंकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली। येवला तालुक्यातील विविध शिवारामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच कांद्याची रोपी लावली होती, परंतु अचानक आलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे कांदा रोपात पाणी साचल्यानं ही रोपं आता कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पावसामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आधीच बियाणे, खते, मजुरीचा खर्च वाढलेला असताना आता अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। आता सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला।